जय भीम. मी विश्वनाथ पवार. आज 1 जानेवारी 2026 मी आलेलो आहे भीमा कोरेगाव येथे. शौर्य दिन 208वा महोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होतोय. भीमा कोरेगाव जयस्तंभापासून जवळच 100 मीटरवर महार बटालियनच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन सभा होणार आहे. त्याचा हा भव्य दिव्य मंडप बांधलेला आहे. त्या ठिकाणी महार बटालियनचे शूर सैनिक ध्वजारोहणाची तयारी चालू आहे. त्यांच्या सगळ्या फॅमिली आहेत आमच्या भगिनी. ताई, आपण कुठून आलेला? बीडवरून. आजच्या दिनानिमित्तानं आपण काय संदेश देऊ शकता? शुभेच्छा. आम्ही सर्वजण म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात हे 500 महार जे की म्हणजे 500 महारांना सलामी देऊन नवीन वर्षाची सुरुवात करतो. त्यामुळे विजय स्तंभाला सलामी देऊन आम्ही नवीन वर्षाची सुरुवात करतो. ताई, तुम्ही कुठून आलात? बाळा, जय भीम. जय भीम. जय भीम. ताई, जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम सगळ्यांना. आजच्या शौर्य दिनाच्या निमित्तानं ही बालिका देखील एवढ्या थंडी वाऱ्यातून आलेली आहे. कुठून आलीस तू? पुण्यावरून. सगळ्यांना जय भीम. या अशा पद्धतीने तयारी चालू आहे. महार बटालियनचे सगळे शूर सैनिक तयारी करत आहेत. थंडी वारा ऊन कशाची पर्वा न करणारे सगळे शूर सैनिक देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटलेले आहेत. आणि आज हा भीमा कोरेगावचा शौर्य दिन त्यांच्या सगळ्यांच्या उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. त्याची तयारी चालू आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत. याच मंडपामध्ये अभिवादन सभा होणार आहे महार बटालियनच्या वतीने. सर, शुभेच्छा देता. आजच्या शौर्य दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा. बोला बोला बोला. कोण देते? बोला सर. सर, आपलं नाव काय? माझं नाव विलास उघडे. आपण कुठून आलात? बीडवरून आलो मी. बोला. आम्ही प्रत्येक वर्षी 7-8 वर्षापासून इथं शौर्य दिनानिमित्त येत असतो आम्ही प्रत्येक वर्षी 1 जानेवारीला. आणि या ठिकाणी बीडवरून बरेचसे लोक येतात. जय भीम. जय भीम. ही सगळी तयारी चालू आहे. हे सगळे शूर सैनिक या ठिकाणी अभिवादन सभेसाठी उपस्थित झालेले आहेत. सर, शुभेच्छा द्या. जय भीम सर. शुभेच्छा. सर्वांना शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर, जय भीम सर. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच भीमा कोरेगावमध्ये जय भीम सर. बाबा, जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. सर, बोला. हां, शुभेच्छा देत आहे. बोला. आज शौर्य दिनानिमित्तानं आपण काय संदेश देऊ इच्छा? शौर्यदिनानिमित्त शुभेच्छा. बोला. बाकी सगळ्यांना ओके. सरला बोला. सर, बोला. सर, आपलं नाव काय? सुरेश साबळे. आजच्या दिनानिमित्तानं आपल्याकडून काही शुभेच्छा. शौर्य दिन आहे. शौर्य दिनाच्या निमित्तानं जे काही आपले पूर्वज ज्या अन्यायाविरुद्ध लढले, त्या अन्यायाच्या विरुद्धच्या एक सर्व समाजाला माहीत व्हावं, जागर व्हावा, त्यांना मानवंदना व्हावी, या सगळ्या उद्देशानं आपण आलेलो आहेत. मी तर म्हणतो की सर्व भारतीय जे काही जिथं असतील त्यांनी सगळ्यांनी इथे यायला पाहिजे वा, 1 तारखेला छान. आणि अभिवादन करून जायला पाहिजे. या निमित्तानं आम्ही शाक्य संघ महाराष्ट्र ग्रुप च्या वतीने इथं आलेलो आहोत. हे सगळे आमची बीड जिल्ह्याची टीम आहे शाक्य संघाची. वा, आणि आम्ही लेडीज आणि जेंट्स सगळे मिळून आम्ही इथं आलेलो वा. आहोत. 40 लोक. छान छान छान. हे सगळे महार बटालियनचे शूरसैनिक आहेत. मोठ्या प्रमाणात उत्साहानं पाठे तयारीला लागलेले आहेत. सर, जय भीम. जय भीम. आपण कुठून आलात? मी बीडहून आलो. नाव काय आपलं सर? गोपीनाथ होनाजीराव बनसोडे. बोला, संदेश द्या आपला. तर आज सर्व भारतीयांना 208व्या भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या सर्व भारतीयांना, तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. हा शौर्य दिन
फार महत्त्वाचा आहे आणि स्वाभिमानाची ही जी लढाई झाली 1818 साली 1818 साली जी लढाई झाली ही स्वाभिमानाची लढाई होती आणि या लढाईमध्ये अनेक 500 महार बटालियननी 500 महारांनी शूरवीरांनी त्यांनी 28,000 पेशव्यांना त्यांनी काय केलं, त्यांच्यावर लढाई झाली या भीमा नदीच्या तीरावर आणि त्यांनी स्वाभिमानाची लढाई जिंकली. अन्न पाणी न घेता रात्रभर ते लढत राहिले आणि 1 जानेवारी 1818 साली शौर्य जिंकला आणि सर्व भारतीयांना यांनी दाखवून दिलं की आमच्या ह्याच्यामध्ये किती हे आहे, आम्ही स्वाभिमानाने कसं जगतो. आम्ही स्वाभिमानाची लढाई त्यांनी जिंकली आणि सर्व भारतीयांना दाखवून दिलं की शौर्य दिन आम्ही शूर कशा आहोत, शूर वीर पराक्रमी कशा आहोत, आमच्यामध्ये पण शूरपणा आहे, आमच्याकडे पराक्रमी आम्ही आहोत, ही त्यांनी सर्व जगाला दाखवून दिलं. सरांनी थोडक्यात सांगितलं ही लढाई स्वाभिमानाची होती, सन्मानाची होती आणि समाजाला न्याय देणारी होती आणि म्हणून त्या लढ्याच्या संदर्भात सगळ्यांना गर्व वाटतो आणि आजचा हा शौर्य दिन मोठ्या आनंदाच्या वातावरणात सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. जय भीम.